नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुपारी 3 नंतरचा हवामानाचा अंदाज. 24 तारखेला दुपारी 3च्या नंतर हवामानाचा अंदाज काय असणार, कोणत्या भागामध्ये पाऊस असणार आणि कोणत्या भागात पाऊस नसणार, किती प्रमाणामध्ये पाऊस आहे, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे वातावरण राहील हे आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की दुपारी 3च्या नंतर कुठे-कुठे कोणत्या भागामध्ये कसं वातावरण राहील हे आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, की मुंबई, नाशिक, त्याचबरोबर नंदुरबार, जळगाव, सुरत, पुणे, जयगड, सोलापूर, सांगली ह्या ज्या भागांमध्ये आहे तर आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर जालन्यामध्ये हाय अलर्ट दिला जातोय. जालन्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडे नांदेडमध्ये तसेच अमरावती, नागपूर या ठिकाणी सुद्धा पावसाचं वातावरण हे आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आपण बघत आहोत जो भाग आहे आपला, तर त्याचबरोबर आपण बघतोय नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे 3 पर्यंत. 3च्या नंतर काय वातावरण असणार ते हे आपण बघणार आहोत. तर 3च्या नंतर सुद्धा उद्याचं वातावरण जे आहे ते फक्त ढगाळ असणार आहे. त्याचबरोबर 3 ते 5 ते 6 म्हणजे 3 ते 6 पर्यंतचं वातावरण हे एकसारखंच असणार आहे, की पाऊस काय आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळत नाही. त्याचबरोबर घोटीमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत होता, पण घोटीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. त्याचबरोबर इकडे पेठमध्ये कोरडं वातावरण आहे. तसेच इकडे वसई, विरारमध्ये, मुंबईमध्ये, पनवेल, उल्हासनगर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं बघायला मिळतंय. त्याचबरोबर मालेगावमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. मनमाडमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर धुळ्यामध्ये म्हणजे मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. अंमळनेरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते. तर तुम्ही बघू शकता, इकडे पैठण बघू शकता. पैठण, भगूर, पाथर्डी, शिरूर, कसारं, त्याचबरोबर अजून इकडे तुम्ही जर बघितलं तर बीड, वडवणी, माजलगाव, त्याचबरोबर पाथरी, सेलू, रामपुरी, घोळगी, अंबड, जालना, त्याचबरोबर देऊळगाव राजा, जाफराबाद, त्याचबरोबर भोकरदन हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते. म्हणजे मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर जिंतूर, त्याचबरोबर सेनगाव, इकडे जर बघितलं तर परभणी, तर परळी, सारोळा, अहमदपूर, तर या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे मुसळधार पाऊस बघायला मिळतो. त्याचबरोबर लातूर, औसा, त्याचबरोबर निलंगा, औराद, शहाजानी, उमरगा या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. लोणारे या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तुळजापूर, धाराशिव, तेर, त्याचबरोबर वैराग, बार्शी, भूम, तसेच कळंब, कांजी, इकडे जर बघितलं तर परांदा, कुरडं, पंढरपूर, तर पंढरपूर या सोलापूर, अक्कलकोट, तुम्ही बघू शकता अक्कलकोट या भागांमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर तसेच आपण अजून जर इकडचा भाग बघितला तर तुम्ही बघू शकता विजयपूरमध्ये कोरडं वातावरण आहे, जतमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर मायनी, विटा, त्याचबरोबर तासगाव, सांगली, तासगाव सांगलीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. सांगलीमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा तुम्हाला ढगाळ वातावरण बघायला मिळते. कोल्हापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपण बघतोय. त्याचबरोबर ईश्वरपूर, कराड, त्याचबरोबर पाटण, सातारा, राहिमतपूरमध्ये हे आहे ढगाळ वातावरण आहे. इकडे फलटणमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. बारामती, त्याचबरोबर दौंड, केडगाव, इकडे श्रीगोंदा, कर्जत, तुम्ही बघू शकता कर्जत, करमाळा, तर या भागांमध्ये वातावरण पूर्णतः कोरडं असणार आहे. जेजुरी, सासवडमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. पुण्यामध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. तर पौद, लवसा, महाड, माणगाव, मंडणगड, महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाऊस बघायला मिळतोय. साताऱ्यामध्ये पाऊस बघायला मिळतोय. पाटणमध्ये बघायला मिळतोय. त्याचबरोबर संगमेश्वरला सुद्धा आपल्याला पाऊस हा चांगल्या प्रकारे बघायला मिळतोय. चिपळूणमध्ये, दाभोळमध्ये, खेडमध्ये सुद्धा पाऊस बघायला मिळतोय. आता पुण्याचा सुद्धा जो भाग आहे आपण खेड, चाकण, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड जर बघितलं तर हा जो भाग आहे हा पूर्णतः तुम्हाला कोरडा बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता चाकण, खेड, तसंच इकडे मंचर, हे बघा आळेफाटा, बोटा, अजून जर बघितलं तर पारेगाव, जुन्नर हा जो भाग आहे हा उद्या
दुपारी 3 ते 4च्या नंतर म्हणजे आपल्याला बघायला मिळते. 6 वाजेपर्यंतचा हा हा हवामानाचा अंदाज मी तुम्हाला सांगते. तर 3 ते 6 पर्यंतचं हे वातावरण आहे, हे पूर्णपणे कोरडं आपल्याला बघायला मिळते. कुळगाव, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर या ठिकाणी वातावरण कोरडं आहे. तसेच तुम्ही अजून इकडे बघू शकता नवी मुंबई, पनवेल, त्याचबरोबर उरण, अलिबाग, तर हा भाग जो आहे त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, नागोठणे, तर या ठिकाणी वातावरण चांगलं राहील, म्हणजे ढगाळ वातावरण राहील आणि हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा या ठिकाणी पडू शकतो. आता जर आपण इकडे बघायचं जर ठरलं तर आपण आपला भाग म्हणजे अजून काही भाग जर बघायचा ठरला तर अहिल्यानगरचा जर भाग बघायचा ठरला तर अहिल्यानगरमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही देवगाव, धनगरवाडी, त्याचबरोबर शिरल, कोशुरी, त्याचबरोबर इकडे बघितलं तर डेहरे हा जो भाग आहे इथे ढगाळ वातावरण आहे. तसेच उंब्रे, राहुरी, इकडे मुसळवाडी, सोनई, घोडेगाव, सांगवी या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. देवळाली, प्रवरा या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. कोल्हारमध्ये, कनगरमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर लोणी, राजुरी, मोरेवाडी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला ढगाळ वातावरण बघायला मिळते. बेलापूर, श्रामपूर, खोकर, टाकळी भान, त्याचबरोबर कमालपूर, कानपूर, त्याचबरोबर ब्राह्मणगाव, इकडे जर बघितलं तर जाफराबाद, नदी, तेंबी, मस्की, तर हा जो भाग आहे या भागामध्ये तुम्हाला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. तसेच राहाता तालुक्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर राहाता, एकरुखे, जळगाव, चांगदेवनगर, लाखगंगा, तसेच शिर्डी, पोहेगाव, तर कोपरगाव या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या भागामध्ये तुम्हाला पाऊस जर दिसला तर तो आहे हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस. तसेच आपण म्हणतो की ढगाळ वातावरण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता आपण अजून बघत होतो तर तळेगाव, दिघे, जवळके, वावी, त्याचबरोबर श्रामपूर, तर या भागामध्ये आपल्याला पाऊस जर बघायला मिळाला तर तो आपल्याला कोरडा बघायला मिळतोय. तसेच शिर्डी, राहता या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस, जळगाव, चांगदेवनगर या ठिकाणी आपल्याला पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण बघितला बुधवारी 24 तारखेला 3 वाजेच्या नंतर फक्त 3 ते 6 वाजेच्या नंतर पाऊस फक्त छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, देवळी या ठिकाणी जालना या ठिकाणी म्हणजे अ, बीड, पाटोदा, शूरकसार, पाथर्डी या भागांमध्ये पाऊस हा मुसळधार पडणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि नाशिक जिल्हा पूर्णतः कोरडा आपल्याला बघायला मिळते. नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये फक्त आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळाला, पण शक्यतो पाऊस हा मात्र नाहीये नाशिकमध्ये 3 ते 6 पर्यंत. निफाडमध्ये सुद्धा नाहीये. तुम्ही बघू शकता. येवल्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर येवल्यामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचं म्हणजे ढगाळ वातावरण ते भुरभुर राहू शकते. वैजापूरमध्ये पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. कोपरगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहू शकतं. नांदगाव, मालेगावला चांगल्या हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर धुळे, अंमळनेर, त्याचबरोबर इकडे जर तुम्ही अजून बघितलं तर नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला जर बघायचं ठरलं तर धुळे आणि अंमळनेरमध्ये मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर नंदुरबारमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघितलंय तर सटाणा, नागपूर या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण बघायला मिळालंय. चांदोडमध्ये सुद्धा फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. त्याच्यामुळे उद्या दुपारच्या नंतर पावसाची काही चिन्हे आपल्याला बघायला मिळत नाहीये. तरीही वातावरण आहे, सांगता येत नाही, बदल होऊ शकतो. बदल होणार असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम मी करेल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.